बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी महायुती सरकार संदर्भातली। महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याचे वेध लागलेत। योजनेचे निकष बदलणार, लाभार्थ्यांची नावे कमी होणार अशी चर्चा होत असतानाच आता लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे। त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। लाडकीला 2 ते 3 दिवसात डिसेंबरचा हप्ता। लाडकीचा वर्षाचा शेवट गोड होणार। निकष बदलणार नसल्याचा दावा। लाडकीच्या डिसेंबरच्या हप्त्यावरून राज्यात जोरदार चर्चा रंगली। डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडकीचे डोळेही लागले, कारण सत्ता स्थापन होऊन आठवडा उलटला तरी हप्त्याबद्दल कोणतीही हालचाल नाही। त्यात मोठा आर्थिक बोजा सरकारी तिजोरीवर पडणार असल्यानं ही योजना पुढे सुरू राहील की नाही अशी चर्चा सुरू झाली। त्यातच या योजनेचे निकष बदलणार की काय असंही बोललं जात आहे। मात्र लाडकीला डिसेंबरचा हप्ता 2 ते 3 दिवसात मिळणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं। मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आणि आता ईपीसी अपेक्षित आहे 1-2 दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर 2-3 दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले, पण आता या सर्व कामात व्यस्त असल्याने थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे, पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोहोचतील। या योजनेतील काही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत अशा चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत। त्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण विभागाने या योजनेबाबत संभ्रम दूर करणारं एक पत्र प्रसिद्ध केलं। काही अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही। कुठल्याही लेखी पद्धतीच्या सूचना, कुठल्याही लेखी पद्धतीचे आदेश, सर्क्युलर, शासन निर्णय मध्ये काही बदल, निकषांमध्ये बदल काही विभागाने काढलेले नाही आहेत। याची मनामध्ये शंका आहे। लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने माता भगिनींसाठी काढलेले आणि पुढे अशाच पद्धतीने यशस्वीरित्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहणार आहे। निवडणूक झाल्यानंतर या योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे। अपुरे कागदपत्र, मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचा अर्ज असे काटेकोर निकष प्रशासनानं लावल्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरतायत। पिंपरी चिंचवड शहरातही अशा अटींमुळे सुमारे 42,000 महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत। तर पुणे जिल्ह्यातही 10,000 बहिणी अपात्र ठरल्या आहेत। ज्या योजनेनं सत्ता दिली ती योजना योग्य पद्धतीनं सुरू ठेवण्याचं मोठं आव्हान महायुती सरकार समोर असणार आहे। त्यासाठी सरकारला आता आर्थिक शिस्तही पाळावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।